झालेलं आहे. मात्र त्या ठिकाणी सत्तेत असणाऱ्या भाजपच्याच लोकांना लोकप्रतिनिधी डावलण्यात आलेलं आहे. त्यांना आमंत्रण पाहिजे तसं रीतसर दिलं गेल्याचं माहिती समोर आली. मुळात कळवा स्विमिंग पूलचं जे उद्घाटन झालं त्याच्या संदर्भातली कुठलीच माहिती, कुठलीच पत्रिका ही महानगरपालिकेकडनं मला तरी लोकप्रतिनिधी म्हणून आली नाही आणि त्याच्यामुळे या विषयासंदर्भात मी माननीय सभापती आमचे विधान परिषदेचे यांच्याकडे हक्कभंगाचं एक निवेदनही सादर केलेलं आहे. या संदर्भात निश्चितपणे योग्य ती कारवाई ही विधिमंडळाच्या हक्कभंग समितीकडनं होईल आणि जर याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल अशीही मागणी मी केलेली आहे. सर, पण हा एकच कार्यक्रम नाहीये किंवा हे एकच भूमिपूजन नाहीये. या आधी देखील अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीला डावललं गेलेलं आहे मित्रपक्ष म्हणून. याच्यामध्ये ज्या ज्या वेळेस शासनाचे जे कार्यक्रम असतील त्याच्यामध्ये त्याचबरोबर जे शासकीय भूमिपूजन असतील याच्यामध्ये सगळ्याच लोकप्रतिनिधींना पक्षविरहित मग तो मित्र पक्षाचा असेल किंवा विरोधी पक्षाचा असेल हे त्या तिकडे आमंत्रित करण्याचं एक प्रोटोकॉल आहे. तो प्रोटोकॉल निश्चितपणे प्रशासनाकडनं तरी फॉलो झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलंही राजकारण न आणता प्रशासनाने याच्यामध्ये निष्पक्ष पातळीने भूमिका घेतली पाहिजे या संदर्भातली मागणी माझी आहे. त्या पद्धतीतलीच तक्रार मी केलेली आहे. मात्र पाहायला गेलं तर MMRDचा देखील कार्यक्रम होता. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी यू लूप असा जो ब्रिज बनणार आहे 3 तारखेला, त्या संदर्भातल्या काही अधिसूचना या तुमच्या आणि मुळात या संदर्भात मला खासदारांचा नरेश मस्केंचा व्यक्तिशः फोन आला होता पण याच्यामध्ये प्रशासनाकडनं कुठल्याही संदर्भातला कॉल नाही, याच्या संदर्भातलं प्रशासनातलं कुठलीही पत्रिका किंवा पत्रही नाही. त्याच्यामुळे निश्चितपणे याही गोष्टींमध्ये हक्कभंग समितीने बघणं हे निश्चितपणे गरजेचं आहे. महापौरांचं असं म्हणणं आहे की माझ्या कार्यालयातून तर सर्व संबंधितांना पत्र गेलेले आहेत आणि त्याच्यावरती सह्या देखील घेण्यात आलेल्या आहेत. माझ्या कार्यालयामधलं कोणाची सही असेल तर त्यांनी दाखवावं अशी माझी त्याला विनंती. See, they didn't let the leader of opposition speak. Every time he got up to speak, they were